पत्रकार भावांक सगळ्यांक येवकार. आज ही पत्रकार परिशद घेवपाचें कारण म्हणजे काल जाल्लो युनियन बजेट. काल पक्षाच्या वतीन आमी एक ट्वीट करून रिएक्शन दिल्ले, इनिशियल रिएक्शन. पूण जेन्ना काल मागीर बजेट घेवन बसले, सिनॉप्सिस घेवन बसले बजेटाचे आनी वेगवेगळे एनेक्शर्स म्हणत, वॉल्युम्स म्हणत, विथ रिगार्ड टू द स्टेट हे घेवन बसले जाल्यार एक सिनॉप्सिस तुमच्या मुखार दवरपाक कशें डबल इंजिन हॅज फेल्ड द स्टेट इन युनियन बजेट 2026. म्हणजे 2026च्या बजेटीन राज्याचें कितें जालां हें तुमच्या मुखार दवरपाक आमी हांगा आसा. आज 10 जानेवारीक तुमकां याद जातली, फायनान्स मंत्र्याच्या नात्यान मान्य मुख्यमंत्र्यान दिल्ली वचून केंद्रीय मंत्री बाय निर्मला सीतारामना कडेन कांय गजाल्यो दवरिल्ल्यो आनी मागिल्लें की एक 100 कोटीचे पॅकेज दिवचे, स्पेशल पॅकेज फॉर रिन्युएबल एनर्जी. 500 कोटी कुशावती डिस्ट्रिक्टा खातीर जे नवीन कार्वआउट केला दक्षिण गोंयांतल्यान काडून ताज्या खातीर. 100 कोटीचे पॅकेज दिवची इंडस्ट्रियल कॉरिडॉर करपाक, हायवे कडेन कनेक्ट करपाक. 160 कोटी दिवचे नवे मडगांव रेल्वे स्टेशना खातीर. 600 कोटीचे पॅकेज सी इरोजना खातीर, सॉयल इरोजन जे जाता म्हणजे एट कोस्टल एरियाज ताज्या खातीर. 300 कोटीचे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरा खातीर. 600 कोटी फॉर सिवरेज नेटवर्क आनी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट टॅकल करपा खातीर. आनी 700 कोटीचे पॅकेज मागिल्ली टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर, सेंटर फॉर एक्सलन्स, टुरिझम स्किलिंग, प्रमोशन ऑफ एक्सपिरियन्स, इकॉनॉमी हाज्या खातीर. एकंदर जर पळयलें जाल्यार 4000 कोटी सुमार स्पेशल पॅकेज. हांव सेंट्रलाचो जो बजेटाचो शेअर आसा ताजेर उलयना, स्पेशल पॅकेज मागिल्ले. आतां आमकां मेळ्ळें कितें? कांयच ना. एकूय हाजे जे मागण्यो केल्ल्यो हे बजेटान खंयच, केंद्राच्या बजेटान गोंयच्या लागून हे खंयच मेन्शन जाल्लें ना. आतां व्हेरी इम्पॉर्टंट जे स्टेट शेअर येता म्हणजे राज्यांतल्यान जे वेगवेगळे तरेचे टॅक्सीस सेंटराक कॉन्ट्रिब्यूट जाता, ते मागीर जीएसटी म्हणा, कस्टम म्हणा, युनियन ड्युटी म्हणा आनी वेगवेगळे तरेचे सगळे टॅक्सीस जे हांगच्यान वता सेंटराक. 15th फायनान्स कमिशन जेन्ना आशिल्लें, आमचो स्टेटीचो शेअर आशिल्लो 0.386. सारकें नोट करात ना, 0.386 ऑफ द टोटल जे ताचे जे 15 लाख कोटी जे आसता पळय ताजो शेअर. म्हणजे 0.386 शेअर आशिल्लो 15th फायनान्स कमिशनान. आनी आमकां मेळटाले एप्रॉक्सिमेटली 5370 कोटी. अपार्ट फ्रॉम दीस स्पेशल पॅकेजीस डिमांडेड हे सायडीकूच. आतां तुमी पळयात 16th फायनान्स कमिशन जे गोंयांत येवन गेले, त्या वेळार मुख्यमंत्री तांकां मेळ्ळे, वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज आमी सगळे मेळ्ळे तांकां. पूण आतां जर तूं पळयशीत जाल्यार द शेअर फ्रॉम 0.386 ऑफ 15th फायनान्स कमिशन हॅज कम डावन टू 0.365. म्हणजे कितले सारको देंवयलो. म्हणजे 0.36 वयल्यान 0.386 वयल्यान 0.365 पावलो. कितलो कमी जालो. म्हणजे आमकां जे एफर्ट जे शेअर आयले कॅल्क्युलेटींग 0.365 म्हणजे कालच्या बजेटीन म्हणजे 5570 कोटी, हे जर देऊन आशिल्ले 0.386 वयल्यान 365 जाल्यार आमकां येवंक जाय आशिल्ले 5890 कोटी. म्हणजे एप्रॉक्सिमेटली 300 ते 320 कोटीचो डावनफॉल, डेफिसीट. आता हे कोण डबल इंजिन करता. आता तुम्ही म्हणटले की 0.365 जावन सुद्धा हांगा वाडला म्हणजे 5570. पूण जर 0.386 रेशो धरिल्लो फाटल्या 15th फायनान्स कमिशन जाल्यार आमकां पावंक जाय आशिल्लो 5890 कोटी. एप्रॉक्सिमेटली 300 ते 320 कोटीचो डेफिसीट जाला. हो जर तूं फुडल्या 5 वर्सां कॅल्क्युलेट करीत, फुडल्या 5 वर्सां एप्रॉक्सिमेटली 2000 कोटी सुमार आमकां डेफिसीट जाता. 2000 crores. सिंपल मॅथ्स. सो आनी हाका एक कन्विन्स करपाक 16th फायनान्स कमिशनाक राज्य सरकार फेल जाला, फायनान्स डिपार्टमेंट फेल जाला. आतां येता बाकीच्या गजालीचेर. बजेटान जर तुम्ही पळयले जाल्यार टर्टल नेस्टिंग सायट्स मेन्शन केल्यात. खंय? केरला, ओरिसा आनी बाकीच्या राज्यांनी.
आमच्या गोंयांत मोरजी, गालजीबाग टर्टल नेस्टिंग सायट जाता, हाची दखल केंद्र सरकारान घेतली ना. कदाचित घेतली नासतली, कारण हांगा ह्या गालजीबाग किंवा मोरजी बिरजी म्हणा हांगा रातभर म्युझिक वाजता. कारण केंद्र सरकाराक खबर आसतलें की हांगा सारकें टर्टल नेस्टिंग जायना. नाजाल्यार आमकां गालजीबाग आनी मोरजी सारक्या जाग्याचेर जर ते दुसऱ्या राज्यांत केरला सारखे राज्य जे ओपोजिशन हाताना थंय जर टर्टल नेस्टिंग सायट्स दिता, म्हणजे बजेटान मेन्शन जाता एक्स्ट्रा, जाल्यार हांगा जायना. त्या भायर ट्रेकिंग स्पॉट्स करपाक खंय डिसायड करता? हिमाचलाक, उत्तराखंडाक, जम्मू काश्मीर, पोडिगाय मलाय म्हणटा ते वेस्टर्न घाट्स तामिळनाडून, अरकू व्हॅली म्हणटा ते इस्टर्न घाट्सान आंध्र प्रदेशान हांगा दितात. आमचे सुल्ला नाशिल्ले? सुल्ला गांव आमचो वेस्टर्न घाट्सान येना? एक तर एटलिस्ट ट्रेकिंग तरी मेन्शन जावंक जाय आशिल्ले, टर्टल नेस्टिंग सायट्स मेन्शन जावंक जाय आशिल्ले. हेंय जालें ना. बऱ्या मान्य मुख्यमंत्र्यान वंदे भारत सारके ट्रेन्स मागल्यो गोवा टू बेंगलोर, पुना, हैदराबाद, तेंय जालें ना. सो एकंदर जर तुमी पळयशात जाल्यार सारांश बजेटाचो सिनॉप्सिस जाल्यार वी हॅव टोटली फेल्ड. आतां येता बजेट शेअर जे ग्रांट दिता, हातूंतल्यान सेंटरान जे ग्रांट्स येता, ग्रांट इन एड फॉर रुरल लोकल बॉडीज, आरएलबी म्हणल्यार रुरल लोकल बॉडीज, कितले येता हे ग्रांट्स पंचायतींक आनी जिल्हा पंचायतींक. 15th फायनान्स कमिशन जेन्ना आशिल्लो त्या वेळार 293 crores आयिल्ले गोंय सरकाराक अंडर आरएलबी, रुरल लोकल बॉडीज, म्हणजे बेसिकली पंचायतींक जिल्हा पंचायतींक पयशे वताले. 16th फायनान्स कमिशन कालच्या बजेटीन हे देंवयला आनी हाडला 174 crores फुडल्या 5 वर्सां खातीर. सो हेका जर तूं डिवायड करशी जाल्यार 5 वर्सांक, आनी आतां 16th फायनान्स कमिशन रेशो कसो आहा, जर झेडपीचो एक एक्झाम्पल घेवया. झेडपीक आहा 90-10, म्हणजे जो 170 कोटी येता हातूंतलो 90% वापरूंक जाय पंचायतींक आनी 10% वापरूंक जाय जिल्हा पंचायतींक. 15th फायनान्सान परते 85% पंचायतींक आनी 15% झेडपींक आशिल्ले, तेय देंवयले. म्हळ्यार जिल्हा पंचायतीचे उडे मारून निवडून येताले तांकां आतां कळून बरें. पयलीं 15th फायनान्स कमिशनान जर तूं कॅल्क्युलेट करशी 290 कोटी जाल्यार जिल्हा पंचायतीक एका झेडपीक मेळटाले वर्साक एप्रॉक्सिमेटली 18 लाख. तूं ते सारकें डिवायड इंटू 50 झेडपी आहा कर जाल्यार एका झेडपीक मेळटाले 18 लाख. कालच्या बजेटीन जर तूं ते 174 crores हे करीत, झेडपीक मेळटले फक्त 17 कोटी, म्हणजे 10%, 90-10 रेशो, 90 वतले तांकां आनी हांकां वतले 10%. सो 17.4 crores, एप्रॉक्सिमेट 17 कोटी. ते जर तूं डिवायड करशी 50 झेडपीक फुडल्या 5 वर्सांक जाल्यार एका पदरान पडटा झेडपीच्या 7 लाख रुपया. 7 लाखान कसो सबका साथ सबका विकास करतले? 7 लाखान कशें तुमी विकसीत तुजी जिल्हा पंचायती सीट करतले? 7 लाखान कसली कामां जाता? सो एकंदर पळयशात जाल्यार रुरल म्हणजे 60th फायनान्स कमिशन हॅज टेकन सिरियस फ्लॉस ऑफ द गव्हर्नन्स इन द स्टेट. नाल्यार हे देवंक जाय डबल इंजीन जर आशिल्ले, हे 290 कोटीचे 15th फायनान्सान दिल्ले आरएलबीक, हे वाडून हांगा एखादी 300, 320, 350, 400, 500 जावंक जाय आशिल्ले. ते देवन 174, म्हणजे 15th फायनान्स कमिशनाच्या वेळाचेर जे एका झेडपीक जे 18 लाख मेळटाले काम करपाक, ते आज येवन पावला कालच्या बजेटा वयल्यान 7 लाखाचे. सो एकंदर जर सारांश काडलो जाल्यार बजेट हॅज ड्रॉन अ बिग झिरो फॉर द स्टेट अँड फायनान्स डिपार्टमेंट शूड गो टू द ड्रॉइंग बोर्ड कम्प्लिटली. कारण डबल इंजिन सरकार, यू कॅनॉट एवॉइड की सांगूंक शकता वेगळ्या सरकारा म्हणून आमकां मेळना म्हणून. डबल इंजिन आसा, सरकार तुमचें आसा, सरकार सकयल्या लेवला म्हणजे जिल्हा पंचायत स्तरा वयल्यान केंद्र पर्यंत तुमचें सरकार आसा. सो डिपार्टमेंट ऑफ फायनान्स राज्य सरकाराचे दे हॅव टू गो बॅक टू द ड्रॉइंग रूम अँड शूड सी वेर दे हॅव गॉन रॉंग इन कन्विन्सिंग द 16th फायनान्स कमिशन. कारण हातून देंवयलो तर देंवयलो, जे आमकां येवंक जाय आशिल्ले टॅक्स शेअरांतले तातूंतले पर्संटेज देंवयली ती देंवयली, हेय ना. आनी जे डिमांड केले 10 तारखे मिटिंगेक तेय ना. सो एकंदर सारांश जर पळयलो जाल्यार वी हॅव ड्रॉन अ नॉट इन द बजेट. सो आमी मागतात गोंय राज्या कडेन, सरकारा कडेन, मान्य मुख्यमंत्र्या कडेन की फायनान्स डिपार्टमेंट हॅज टू गो बॅक टू हिज ड्रॉइंग बोर्ड अँड शूड check why the percentage has gone low, why the shares in the RLBs have gone low, why the demands which were put up by the Honorable Chief Minister as a finance minister have not been met.
This clearly indicates the failure of the officials and the finance department. कारण राज्याक येवंक जाय आशिल्ले पयशेच जर येना, हक्काचे पयशे जर येना, पर्संटेजूय ताजेर देंवता 0.365 वयल्यान 0.386 वयल्यान 0.365 जर जाता, and there is something serious wrong. त्याच जर पर्संटेज 15 फायनान्स कमिशन सारकेच उरिल्ली 0.386 उरिल्ली जाल्यार आमकां 300 कोटी सुमार चड मेळपाचे. फुडल्या 5 वर्सांक एप्रॉक्सिमेट 2000 कोटी मेळपाचे एक्स्ट्रा. सो तेय देंवयले. ट्रॅकिंग सारखे आमकां दिले ना सायट्स, कितें म्हणटा ताका टर्टल नेस्टिंग सारखे सायट्स दिले ना. जे डिमांड्स हे घाल्ले इतले केंद्र सरकारा मुखार 10 जानेवारी मिटिंगेक, हेय एप्रॉक्सिमेट 4000 कोटी स्पेशल पॅकेज मागिल्ली, हेय दिले ना. सो दिस इज कंप्लीट chaos. आणि फायनान्स डिपार्टमेंट हॅज टू गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. 300 आता दिल्या तेजेर कितें सांगू सेलिब्रेशन ऑफ डायमंड जुबली कितें गोवा पॅकेज पळय 60th गोल्डन जुबली सेलिब्रेशनाक जे दिल्ले म्हणा पळय तेय आमकां आतां कळून आला की ते अर्देच आयिल्ले म्हणटा, बाकीचे अर्दे येवंकूच ना म्हूण. आतां कितले वर्सां जाले ताका? 3-4 वर्सां जाली. आनी दर वेळा आमचे अध्यक्ष बाब आदरणीय विजय सरदेसाय बाब एसेंब्लीन ते काडटाच बजेटाच्या टायमा वेळार, आनी तांच्यांनी फाटले फावटी बजेटा वेळार दाखोवन दिल्ले कशे तरेन बजेट फिगर्स फ्लॉस जातात. आनी तेन्ना 1-2 इश्यूचे जेन्ना राज्याचे बजेट मांडिल्ले तेन्ना मान्य मुख्यमंत्र्यान मान्यूय केल्ले की ना तूं सारको आहा म्हणून, म्हणजे ते चुकले मागीर प्रिंटींग मिस्टेक मागीर असलें म्हणप आसता. कारण आमचे अध्यक्ष बाब विजय सरदेसाय जेन्ना जे विधानसभेन येतात ते शिकून येतात, ते स्वता घेवन बसतात आनी ते शिकून येतात फिगर्स. कारण राज्याचे बरें करप, राज्याक बरें जावंक हातभार लावप हे ओपोजिशनाचें काम आसता. आनी जर खंय चुकता सरकार जाल्यार दाखोवन दिवपूय आमचें काम आसता. सो एज अ कन्स्ट्रक्टिव्ह ओपोजिशन आमी आमचें काम करीत आसात. सरकारान हाची दखल घेवची आनी फायनान्स डिपार्टमेंट हॅज टू गो बॅक टू इज ड्रॉइंग बोर्ड अँड चॅक वाय दीज थिंग्स हॅव गॉन रॉंग. गोव्या खातीर स्पेशल जे काजू उत्पादन आनी नारळ उत्पादना खातीर तांच्यांनी एक स्पेशल पॅकेज केल्या, तेजेर कितें खंय मेन्शन केला नांव? खंयची स्टेटमेंट मेन्शन केला? ते वाचला बजेट? हांवें वाचला बजेट, खंयच मेन्शन केलें ना. जे जनरल स्टेटमेंट जनरल आसा, जनरल. सो खंय आहा? इट इज नॉट द जनरल स्टेटमेंट कॅनॉट बी कन्सिडर्ड एज युअर फॉर स्टेट. इफ युअर दीस डिमांड्स आर दॅट्स इफ नॉट मेट, हाऊ यू कॅन से दॅट इज फॉर द स्टेट? इट हॅज टू बी क्लिअरली. काल शशी थरूर जो काँग्रेसचो सिनियर लिडर, त्रिवेंद्रमचो MP, ताजो हांव बायट पळयतालो वदळ सकाळी. तो म्हणटा कोकोनट जर मेन्शन केला बट नो वेरी वन इट्स मेन्शन इट्स केरला म्हणून. सो इट कॅनॉट बी वेग स्टेटमेंट्स न्ही. यू हॅव टू मेन्शन स्पेसिफीक. आतां कशें टर्टल नेस्टिंग सायट स्पेसिफीक मेन्शन केले, केरला, ओरिसा आनी अदर स्टेट. ट्रॅकिंगाक हिमाचल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, पोदिगमला इन तामिळनाडू, अरकू व्हॅल्यू इन आंध्र प्रदेश केले. सो तशें मेन्शन करूंक जाय आशिल्लें न्ही. फिशरी खातीरूय स्पेशल हे केला. ते गोंयाक दिला काय गुजराता खातीर दिला तुका खबर आहा? तशें न्ही. ते हॅव टू मेन्शन स्पेसिफिक. सो लेट अस सी वेन दॅट कम्स. ते येता तेन्ना न्ही. ते राज्याक म्हणून ताणें खंयच म्हणूना न्ही. हांगा जे राज्याकूच जे आमचे येवंक जाय आशिल्ले तेच जर हांगा देंवला 0.386% वयल्यान जर 0.365 आमचे स्टेट शेरूच देंवता अंडर फ्रॉम 15 फायनान्स कमिशन टू 6. हे आमी केल्ले न्ही. सी ऑल पार्ट ऑफ बजेट डॉक्युमेंट्स कालचे एनेक्शरा ही कालची बजेट जे प्रेझेंट केला आनी जे बाय निर्मला सीतारामन जे दवरले ऑन द फ्लोर ऑफ द पार्लिमेंट, ताजे पेपर्स हे क्लियर आहा पळय. एज फिगर्स एक्सेप्टेड एज पर द रिकमेंडेशन ऑफ 15 फायनान्स कमिशन. ओल्ड figures accepted as per the recommendation of 16th Finance Commission. This is tabled in the Parliament yesterday. पळया न्ही ते ह्या वर्सा पॅकेट ऑफ चिप्स काय आनी कितें ते आतां फुडल्या म्हयन्याक कळटलें न्ही. आमकां कळून आयलां की फुडल्या म्हयन्यान बजेट सेशन कदाचित जावंक शकता. आनी ते एक्चुअली ड्यू आसात पूण फूल फ्लॅज बजेट सेशन जावंक शकता म्हणून आमकां अशें कळून आयलां. सो वी विल सी नेक्स्ट मंथ वॉट ऑनरेबल चीफ मिनिस्टर हॅज टू प्रेझेंट बिफोर द स्टेट. ट्रॅकिंग हाजे सांगलें की गोवा मेन्शन करूंक ना, पण आमचे टुरिझम स्वतंत्र इंटरलँड आनी हे करपाक जाय, पण हेचे तेणी प्रपोजल दिवंक ना. दे हॅव टू आन्सर न्ही. डबल इंजिन इज टू आन्सर. इफ हांच्यानी जर दिल्ले आनी ते जर वयले इंजिनान कितें एक्सेप्ट करना तेंय कळोवचें. काय दिवंकूच नाशिल्ले तेंय कळोवचें प्रपोजल. ते दिला काय ना ते आमचो अध्यक्ष बाब विजय सरदेसाय फुडल्या एसेंब्लीन तुमकां दाखोवन दितलो.
आणि एक डेथ जाला बिट्स पिलार पळय बिट्स पिलानीचो इश्यू जो आसा हो गंभीरान घेवंक जाय. डिसेंबर 2024 टील डेट मेरेन 6 मरणां जाली. एवरी टायम सरकार आपालिपा करता. फाटले सप्टेंबर 2025 मुख्यमंत्र्यान सांगिल्लें की दक्षिण गोंयचे जिल्हा अधिकारीच्या नेतृत्वात सगळो रिपोर्ट येतलो म्हणून रिपोर्ट खंय गेलो? आमी फेब्रुवारीन पावले. फेब्रुवारीन खंय पावले आमी आतां. सो रिपोर्ट खंय गेलो? 6 डेथ्स ही लास्ट ऑलमोस्ट 1 year म्हणजे डिसेंबर 24 ते आता जानेवारी 2020 ऑलमोस्ट 1 वर्स 2 महिने. जर 6 मरणां जाता देन देर इज समथिंग सिरियसली रॉंग इन बिट्स पिलांनी. आणि गव्हर्नमेंट चीफ मिनिस्टर हॅज टू कम ऑन रेकॉर्ड. तुम्ही विचारा मान्य मुख्यमंत्री, कारण हाज्या पयलीं लहराची जात्रा जाली थंय प्रॉब्लेम जालो, थंय कमिटी बसल्या म्हणून तो रिपोर्ट येवना. बर्जाचो रिपोर्ट अजून येना. बिट्स पिलांचो रिपोर्ट 1 वर्स 2 महिने जाले 6 मरणां जाता. आयज टुडे 6 डेथ. सो हाजेरूय कांय ना. सो कलेक्टर साऊथ ऑल्सो हॅज टू बी हॅज टू कम क्लियर ऑन दीस की तिका सांगिल्लें की इन्व्हेस्टिगेट कर म्हणून 2025. शी वॉज सपोज टू इन्व्हेस्टिगेट. आज वी आर इन फेब्रुवारी 2025. वॉट हॅज हॅपन टू इट? Whether there is pressure or whether there is something else in the बिट्स पिलानी happening, no one knows. But these are mysterious deaths. म्हणजे unnatural deaths happening. अशें न्ही की तो कोणाक अटॅक येवन मेलो किंवा हें जावन मेलो. These are all unnatural deaths what are happening there. So chief minister has to come clear on these things. Thank you.